विजेत्या कर्जत संघाचा डॉक्टर ज्ञानेश्वरजी साबणे साहेब देखील उपस्थित आहेत की आपणही या. अतुल कडू देखील उपस्थित आहेत. साहिल लोंगले, आकाश गायकर, ऋतिक दळवी, डुग्गू, रोशन आडाव, त्याचबरोबरीने कल्पेश असेल, कांबेरे, चिरा कोळंबे, नितू माळी, शरद बुंधाटे, शाबुद्दीन, विजय पवार, यंग टॅलेंट. ही आमची नवी ऊर्जा आहे कर्जतची आणि या नव्या ऊर्जेला, या नव्या दमाला पराभूत करणं सोपं काम नाहीये. कर्जत क्रिकेट नांदी आणि या कर्जत क्रिकेटची क्रांती आणि या कर्जत क्रिकेटच्या एक नवी उभारी देण्यासाठी कर्जत खालापूर असा सामना आणि विजेता संघ ठरला कर्जत. अभिनंदन. आतापासून सीमारेषेच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षक कमाल कॅचला 1100 रुपयांचं कैश प्राइज देण्यात येईल. इट्स ओवर टू बाबूशाह. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर समीर सोमने सर, मजा आया मुकाबला. देखिए यहाँ पर से कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर कर्जत टीम को. देखिए खाला पर देखिए अच्छा क्रिकेट रहा दोनों टीमों की तरफ से. यहाँ पर हार जीत तो होता रहता है, लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे और एक बड़ा मौका देखिए यहाँ पर से राहुल यादव साहब देखिए हैट्रिक विकेट के लिए यहाँ पर 1000 खास कर देखिए खुशी प्रेशा 11 देखिए भादवट टीम खेल रही है इस मुकाबला. और दूसरी देखिए बात करेंगे साहिल 11 से और सब देखिए बात करेंगे मुंबई से टीम आई हुई है पर. दर्शक देखिए एकदम से खचाखच है. व्हाइट के जब देखिए स्टार सर नाता हुआ, संदीप बुराड़ी सर भी देखिए साथ में और ओमकार शेट्टी सर. देखिए क्या आवाज थी भाई, क्या धुन थी, क्या रिजम थी और क्या एनर्जी थी. कहते ना कुछ समय का खामोशी था, फिर से देखिए ओमकार नाम का सुर है टेनिस क्रिकेट में. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे स्वीट बॉयज समीर सोमने सर है और उसके साथ देखिए हमारे लाडले आयोजक तैयार देखिए करिश्मा रे. अरे चलिए यहाँ पर किंग स्लाई शो कर निकलता हुआ देखिए यहाँ पर कहते हैं ना बाबूजी जरा धीरे चलो. अरे बिजली गिरी यहाँ बिजली. परंतु काल जो नशीबवान ठरला आमचा प्रेक्षक राजा संदेश शिर्के सांडशीचा, तो आता आपली ही स्कूटी घेऊन जात आहे. लकी ड्रॉ आणि राऊंड का गाडी येते का चालवता ऑन साइडला फटका केसलाय. एक ओव्हर झालीने की आतमध्ये मस्तपैकी राऊंड मार. युवक अध्यक्ष चषकामध्ये काल आदिती ताईंच्या उपस्थितीमध्ये तुला हा बाईक मिळाली. अभिनंदन तुझं. मॅच देखील चालू आहे. ओव्हर झाली की एक राऊंड मार आणि तुझं अभिनंदन. राजेदादा देखील असतात पहा, कारण नशीब चमकलं तर माणूस कुठेही पोहोचतो. सांडशीचा संदेशला बाईक मिळाले. चलिए 7 रन बना है, लेकिन क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर और हल्की सी चूक देखिए बात करेंगे गलती यहाँ पर से. बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी यहाँ बिजली गिरी. आज तो सब देखिए बिजली यहाँ पर है. हमारे दशरथ पाटिल सर देखिए और एक कड़क बिजली देखिए बात करेंगे आज तैयार. देखिए बात करेंगे बुराड़ी सर, तारीफ करना चाहूँगा इस टूर्नामेंट की तैयारी. आप समझ सकते हो कितनी पहले से, जहाँ 1 महीने पहले देखिए मुझे लगता है 1.5 महीना या 35 या 40 दिन पहले देखिए कमेंटेटर को. और समीर सर देखिए आज के वक्त में ऐसा क्राउड है और ये चलिए स्टेप आउट करके खेला, लेकिन सफलता पहला देखिए यहाँ पर भादवट टीम के गेंदबाज देखिए इस वक्त बताते हुए कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा. क्या बिगड़ाते रहे यहाँ पर. पहला सफलता मिलता हुआ और 3 विकेट के लिए राहुल यादव सर है. 1000 कैश प्राइज. बाबू सर सर्वात जर पाहायला गेलं तर अगदी ज्याच्या बॅट मधून फटका चांगला सजला होता, परंतु जी विकेट मात्र मैदानात प्राप्त केली अर्थातच बादवड टीम. आणि एकीकडे पाहायला गेलं तर खुशी प्रेशा 11 बादवड टीमचे आजचे पुरस्कर्ते अर्थातच राहुल तोरवे आणि राहुल जाधव म्हटलं की कोणाच्या लक्षात येणार नाही, परंतु बावड्या म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात येईल. याने पुरस्कृत केलेला संघ आहे. यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे या ठिकाणी. चलिए सफलता यहाँ पर देखिए हाथ लगी, लेकिन उसके बाद देखिए भाई यहाँ से आते ही देखिए बता दिए भाई मुसीबतों से लड़ेंगे तभी तो आगे बढ़ाएंगे. और एक ऑन ड्राइव 4 रन. हॅलो 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 हॅलो
धन्यवाद राज. सुमित गोमारे आपण मंचावरती या. सुमित गोमारे, कारण आपल्याला एक पटापट बक्षीस वितरण सोहळा आटपायचा होता म्हणून. मॅन ऑफ द मॅच हातात चला, त्याची व्हिडिओ होऊन जाऊ द्या. संदेश शिर्केची अरे मागे जो कोण आहे? नशिबवान ठरलाय. संदेश गाडी येत नाही का? क्या बात है यार, फार लकी ठरलाय म्हणजे मित्र म्हणेल आज. चलिए लकी भावेश लोंगले देखिए सुमित गोमारे. बाबू शाह फक्त 2 मिनिटं थांबा. सुमित गोमारे आपण मंचावरती या. मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी कर्जत खालापूर या मॅच मध्ये. चला तर नशीबवान कोण आहे त्याने बाईक राईड करा. मॅच भरपूर आहेत, लवकर जे काय करायचे ते पटापट करा. नशीबवान पहा. राजेश दादा, काल आदितीताईंच्या शुभ हस्ते आपण त्याला हे ट्रॉफी अगदी बाईक दिली. आज राजेश दादांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. आणि नशीबवान आमचा संदेश शिर्के साणशीचा. तुझ्यासारखं नशीब सर्वांचं असू दे रे. पूरी तरह से देखिए माहौल कुछ अलग बन गया है. पहला ओवर का खेल समाप्त है. पहली ओवर की समाप्ति के साथ देखिए बात करेंगे यहाँ पर से शुरुआत तो देखिए अच्छा माना जाएगा. एक विकेट गवाए हैं लेकिन उसके साथ साथ है सुमित गोमारे आमचा मॅन ऑफ द मॅच. राजेश दादांच्या शुभ हस्ते मात्र इथे ट्रॉफी दिली जाते सुमित गोमारेला. वेल प्लेड. बाबा देखील खुश सुमितचे. बाईक वीर. थांबा बस. चलिए साहिल 11 देखिए बात करेंगे सर्व टीम में अनैया 11 चांबारली संघ आज मात्र या स्पर्धेत खेळणारे आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत. चांगला चेंडू येते मात्र हाताळला ऋषिकेश लाड साहेब आणि त्यांच्या साथीला आहेत दर्शन लाड आणि केतनजी लाड. खरं तर राजेश दादा, संदीप बोराडे सर, राजेश दादा जे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत, भजन त्यांना आवडतं. आणि आज पहा मैत्री खातर युवक अध्यक्ष चषकामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आदरणीय भरतजी गायकवाड यांना विनंती की आपण मंचावरती या. आपले सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय भरतजी गायकवाड. क्या बात है यहाँ पर लगातार देखिए मेहमानों का और इसके साथ देखिए बात करेंगे क्राउड देखिए खचाखच है. लगभग मुझे लग रहा है यहाँ पर दशरथ सर पिछला मैच जो हमने 100 मुकाबला देखे 25 या 30 हजार से ज्यादा दर्शक है और अभी भी देखिए खचाखच भरा हुआ मैदान से. और ये मुकाबला भी देखिए तगड़ा मुकाबला है. एक मुंबई से देखिए टीम बात करेंगे, दूसरा देखिए भिवंडी से. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 14 रन से. करिश मात्रे देखिए पहला सफलता दिलाई लेकिन सेकेंड ओवर देखिए तुषार जोली. और इस बार देखिए हल्की हाथों से खेला ऑफ ड्राइव है और डीप कवर पर देखिए फील्डर तैनात है. ये भी अच्छी सोच है कि इतना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ और बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो. बल लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जितना सिखाता है. सिंगल के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 15 रन से. बल्लेबाजी में बात करेंगे यहाँ पर समाधान से इतनिस की जोड़ी, लेकिन देखते हैं ये जोड़ी कितना घातक साबित होती है भाई. यहाँ पर तैयार फिर से एक बार गेंदबाज है और इस बार देखिए स्लोअर गेंद सीधा खेला, स्ट्रेट खेला लॉन्ग ऑन से. जब तक गेंद वापस आता हाँ तब तक देखिए 1 रन. थोड़ी सी गलती देखिए यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट करते यहाँ पर मेहनत करना पड़ेगा भाई. अंपायर क्या इशारा यहाँ पर और शायद मुझे लगता है इसे 3 ओवर का खेल या यहाँ पर भी कंप्लीट होता है. अगर तैयार हो गए तो ओवर के बाद चाहिए थोड़ा सा लाइन मिटाए. देखिए यहाँ पर नहीं पिछली देखिए बात करेंगे 3 रातों से खेला जा रहा है यहाँ पर. रन की बात करेंगे 17. और ये चलिए भाई रिवर्स खेला भाई यहाँ से. सुन बाबा सुन, अब बल्लेबाज का बल्ले का धुन सुन. अब सुन, अब बात करेंगे यहाँ पर बल्लेबाज इनिश का बल्ला का धुन सुन. यही तो फर्क थी भाई कोयला और हीरा के बीच में, क्योंकि हीरा भी कोयला का एक टुकड़ा था लेकिन से दबाव में अच्छा किया था. खराब गेंद देखिए यहाँ पर बीमार गेंद की क्या देखते हैं अंपायर. देखिए यहाँ पर बीमार गेंद दिए हैं और इसके साथ देखिए बड़ा हिट गेंद को पहुंचाया दूर दूर दूर. अंपायर ने भी कर ली 6 मंजूर. डीजे उड़ाइए भरपूर.
वाटत नाही की कोणत्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हे गाणं वाजलं असेल, ते देखील परफेक्ट 12:30ला. जर का डीजे ऑपरेटरची तुम्हाला ऑपरेटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या साठी राज साठी. नहीं मला पण जबरदस्त. भरपूर आवडला. चलिए राज, मैं तो यही बात बताया कि राज पिक्चर में डिनो मोरिया इतना फेमस नहीं थे और ये राज देखिए इस वक्त बनते हुए खास है. और ये चलिए फिर से खींचा भाई यहाँ पर और एक करेक्ट टाइमिंग देखिए भाई यहाँ पर गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, इस बार हुल्लाला हुल्लाला. इसे देखिए यहाँ पर खास रह गया भाई यहाँ पर से. कई दिन गति से ज्यादा जरूरी है दिशा में चलना और प्रीट का मौका था यहाँ पर से. रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गया 34 रन. समीर सर क्या कहना चाहोगे? क्राउड जिस तरह से यहाँ पर और माहौल जैसे बना यहाँ पर. रनों की बात करेंगे 34 पर 1 2 ओवर कंप्लीट है. द लेजंड क्रिकेटर कर्जतचे आमचे बाळादादा. बाळादादांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. खरं तर कर्जत क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम मात्र इथे केलंय. सध्या पारितोषिक आहे बंटी बैलमारे. चलिए हा आता प्रेक्षक कमाल कॅच साठी हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने 1100 आहेत आणि आता त्याच्यात भर आपण इथे टाकतोय. बंटी बैलमारे यांच्या वतीने 1000. तर टोटल प्राइज आता जाऊन पोहोचलं 2100 वरती. आणि मी म्हटलं केतन बामणे पारितोषिक नक्कीच देणार. तर राज आमचा डीजे ऑपरेटर याच्यासाठी मास्टर माइंड केतन बामणे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है राज, ताकि 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 रे पिक्चर अभी है बाकी. क्योंकि राज देखिए बात करेंगे हमारे साथ है. अच्छा देखिए टाइमिंग देते हैं यहाँ पर से. रनों की बात करेंगे 34 पर 1 है. हाँ, संदीप बुराड़ी सर क्या लगता है आपको यहाँ पर जिस तरह से पहला 2 ओवर में 34 रन बनाए हैं, अभी भी 18 गेंद आना बाकी है. चलिए समय को थोड़ा फोकस कीजिए भाई. 20 मिनट पहला 4 ओवर के लिए. आणि नक्कीच बाबू सर पाहायला गेलं तर म्हटलं जाताना हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभि बाकी आहे. आणि खरं सांगायचं झालं तर अगदी 4 दिवसांच्या स्पर्धेमध्ये एक समालोचन कक्ष जो गजबजलाय. खरं म्हणायला गेलं तर आम्हाला 4ही रजनी इन्व्हाइट करून हर्षल भाऊंनी फार मोलाची कामगिरी जरूर केली आहे. समीर असतील किंवा आम्ही असो, परंतु त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर अगदी दिग्गज समालोचक आज या मंचावरती लाभले गेले. पहिला दिवस अगदी कर्जत तालुक्याने गाजवला. खरं म्हणायला गेलं तर कर्जत तालुक्यातील सगळे समालोचक पाहायला मिळाले, जिथे संदीपजी गायकवाड आणि योगेशजी डोले पाहायला मिळाले आमच्या समवेत. दुसरा दिवस अतिशय ज्यांच्या आवाजाने गाजला गेला. चलिए तारीफ इतना भी ना करो कि बुराड़ी सर बिगड़ जाए, हम थोड़ा कभी डाटा भी करो. क्योंकि हमारे काका देखिए दशरथ काका एक लेजेंड, ऐसा मुसीबत और खुशी के बिना, मुसीबत के इतना खुशी बगैर किसी अपार्टमेंट की आ जाती है. तैयार गेंदबाज यहाँ पर फिर से एक बार और तीसरे ओवर के देखिए पहला गेंद और कृष्ण नायक देखिए यहाँ पर बुराड़ी सर मुझे लगता है कुछ रह गई आपकी शब्द शायद यहाँ पर. हा बाबू सर, कारण म्हणायला गेलं ना तर अगदी दुसरी तिसरी चौथी रजनी गाजली. काल तर अगदी लेडी अँकर रेश्मा मयेकर सुद्धा पाहायला मिळाल्या. आणि अगदी प्रवीण दुगारे, टीके माळी सर ज्यांनी दुसरा दिवस गाजवला, दुसरी रजनी गाजवली, तिसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी ती रजनी गाजवली आमच्या समोर. आणि आज तर खरं म्हणायला गेलं तर मैदानावरती प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. कारण बऱ्याचशा अंश आपण पाहायला गेलो तर अगदी तुमची जी डुडुडुडची जी रायफल आहे AK-47 ती मात्र चालते. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अगदी ज्यांच्या नावाची सातत्यपूर्ण चर्चा पाहायला मिळते. शब्दाची, एका शब्दाचे 10 शब्द कोणाकडून शिकावे तर ते दशरथ पाटील सरांकडून शिकायला मिळतात. आणि खरोखर आहे समजने वाले को इशारा काफी होता है, या शब्दाची मन परफेक्ट त्यांच्यासाठी लागू होते. क्या बात है, क्या बात है. बुराड़ी सर भी देखिए आज फायर है भाई यहाँ पर से. आणि एकीकडे पाहायला गेलं तर अगदी ज्यांची तंत्रशुद्ध समालोचन आपण अनुभवतो ते ओमकार शेट्टे सुद्धा आज समालोचन कक्षात जोडले गेल्यात. हर्षल भाऊंची किमया फार वेगळे. आणि खरं म्हणायला गेलं तर जे पहिरेदार शिलेदार जे होते त्या शिलेदारांच्या प्रत्येक शब्दाला आज त्यांनी मान दिलाय. मी तर म्हणेल ज्यांची ज्यांची रिक्वायरमेंट होती ती त्यांनी पूर्ण केलंय. त्यांच्यामुळे आमच्या समालोचन कक्षाच्या तर्फे तुम्हालाही पुढील राजकीय वाटचालीसाठी मी तर म्हणेल शुभेच्छा असतील. आणि आमची फार मोठी इच्छा आहे की 2029 ची कर्जत नगर परिषद यावी आणि तिथे जे आरक्षण जर ओपनली पडलं गेलं तर माझी फार मोठी इच्छा आहे की तुम्ही त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असावेत आणि तिथे निवडून येणारच, यात काही शंका नाही. क्या बात है. रनों की बात करेंगे 35 बनाए, सही बताया पर बुराड़ी सर. बातें तो करेंगे बहुत ही बातें यहाँ पर, लेकिन तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल. अंपायर ने देखिए देखते हैं यहाँ पर चौका या छक्का करते कबूल. यार चौका किया कबूल. डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल.
बाबू बाबू बाबूशाह, खरं तर डीजे ऑपरेटरला तुम्ही पारितोषिक द्यायला पाहिजे. चलिए हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. या अगोदर डीजे ऑपरेटरला राजला पारितोषिक दिलं ते 500 रुपयांचं केतन बांबणे यांनी, आणि आता टॅग ब्रदर्सचे अक्की जळगावकर यांच्या वतीनं देखील डीजे ऑपरेटर राजसाठी नो जीपे. चलिए समीर सर जीपे ना टेन्शन नको घेऊ. जीपेवर भरोसा नाही हो. संडासामध्ये हागला तरी जीपे साला 5 रुपये खिशात नाही. क्या बात है राज, देखिए यहाँ पर से, और उसके बाद देखिए लेट स्क्वायर कट खेलते हैं यहाँ पर से. कमाल की टाइमिंग देखिए. समीर सर सही बताया यहाँ पर, अगर मेरी कमेंट्री के पीछे के खास है तो वो डीजे राज है, क्योंकि जुबान से कहना आसान है, टेक्नोलॉजी से, लेकिन मैंने काफी मर्तबा मेरे हाथों पर माइक है, जब जब मेरे पास कैश प्राइज आया है मैंने डीजे को नवाजा है, क्योंकि उनकी बदौलत हम हिट नहीं हो सकते हैं. आणखी एक पारितोषिके पहा समोर दोन्ही एंडला जे बॅनर आहेत त्या दोन्ही एंडला सुधीर शेठ ठोंबरे यांची उपस्थिती आपण पाहिली. मोतीराम शेठ ठोंबरे आहेत आणि ऋतुताई त्या बॅनरवरती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सन्माननीय सुधाकर भाऊ घारे, हर्षल भाऊ मोरे आणि त्याचबरोबर ऋतुताई यांचा बॅनर आहे. आणि त्या बॅनरला डिरेक्टली कोणी षटकार मारला तर हर्षल भाऊ यांच्या वतीने 5000 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल. एवढं मोठं पारितोषिक. अगला परेड है यहाँ पर से, नो बॉल देखिए बात करेंगे, और 2 रन आया, 43 रन है. राज देखिए बात करेंगे, थांबा राज है. तो चलिए यहाँ पर बात करेंगे परेड का. खेल 43 रन बनाए, और गेंदबाज देखिए प्रेक्षक बात तैयार से, और इस बार देखिए ऑफ ड्राइव फील्डर को देखिए चीरता हुआ यहाँ पर 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला. चलिए शुरुआत में देखिए विकेट गिरा, लेकिन उसके बाद देखिए 13 का फूल 17 का माला. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 47 रन के बाद करेंगे यहाँ पर से, लेकिन से अभी भी देखिए सुबर का आना देखिए 3 गेंद बचा है. परेड का मौका लिया भाई, और खुद कर निकालना चाहते थे हवा में गेंद, और यहाँ पर देखिए सफलता मिलता हुआ. मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून. दरम्यान आपण पाहतोय सायली 11 वर्सोवा टीम सध्या मैदानात खेळते आणि ते त्याचे पुरस्कर्ते आदरणीय सूरज गोडविंदे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. परंतु एक अनोख्या पारितोषिकाकडे जरूर जाईल, ज्यांनी सातत्यपूर्ण आपण पाहतोय स्वप्नील दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून 12व्या प्रतिनिधीसाठी 200 रुपयांचं प्रत्येकी कॅश प्राइज तर लावलाय. परंतु त्यांनी आत्ताच कमेंट करून एक फोन करून सांगितलं की संदीप सर आत्ताच जे तुम्ही हर्षल भाऊंबद्दल बोललात त्यात काही तिल मात्र शंका नाही, ते होणारच आहे, आणि त्या बोलण्याबद्दल त्यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. स्वप्नीलजी दिघे आपलं मनापासून स्वागत. बात है संदीप बुराड़ी सर देखिए बात करेंगे, हमारे देखिए बात करेंगे सूरज गोडविंदे सर, सलमान भाई नचे देखिए बात करेंगे, खास करके देखिए बात करेंगे यहाँ पर साइल 11 वर्सोवा टीम के देखिए पैकर ओनर. मजा आएगा भाई. रनों की बात करेंगे 47 रन बनाए, 47 है, और जहां पर विकेट गिरा है, और लेकिन अभी भी देखिए तीसरा ओवर का गेंद बचा है यहाँ पर से. अपील देखिए यहाँ पर उत्साहित है थोड़ा सा करेश है, लेकिन विश्वास की थोड़ी कमी रही यहाँ पर से. चलिए बहुत बढ़िया मुकाबला. देखिए थोड़ा सा स्क्वायर लेग अंपायर से बात कर रहे हैं कि अब तक आवाज पहुंची है, क्योंकि मेन अंपायर को देखिए कभी कभी दशरथ सर क्या रहता है, गेंदबाज को भी समझ में नहीं रहता है, मेन अंपायर को भी समझ में नहीं रहता है, लेकिन इसलिए धोनी DRS सिस्टम है. लेकिन देखते हैं स्क्वायर लेग अंपायर कितना सहमत है, थोड़ा चर्चा चलता हुआ. और ये तो खासी रहती है दशरथ सर, अगर शांत खामोशी चर्चा यहाँ पर अंपायर के बीच में. रनों की बात करेंगे, रन देखिए अभी 47 पर यहाँ पर से क्रिश माथे देखिए बात करेंगे विकेट के पीछे का
देखिए बात करेंगे अंतर्राष्ट्रीय नहीं, हमारे पास है उतनी कैमरा उतनी क्लैरिटी, लेकिन कोई बात नहीं करिश, मैच को आगे बढ़ाना पड़ेगा यहाँ पर से। चलिए रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर बनाए 47 पर 2 है, लेकिन इस ओवर के देखिए अभी भी एक गेंद बचा है भाई, यहाँ पर मजा आएगा यहाँ पर से। कितना सांप के फन में बिच्छों के डंग में हमेशा जहर होती है, और ये मुकाबला मेरे के कहर बरसाते हुए बल्लेबाज है, लेकिन नए बल्लेबाज मैदान पर आए आकाश से, क्या इतना आसान रहेगा भाई यहाँ पर? कुछ खत्म होना जरूरी था कुछ शुरू होने के लिए। क्या दिखते बल्लेबाज आउट होने के बाद आकाश का आना मैदान पर है, लेकिन से इतनेस की तारीफ करना चाहूंगा पर 8 गेंद के ऊपर 24 रन बनाकर नॉन स्ट्राइक पर इस वक्त मौजूद हैं। टीम कस को देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी, भला ही शुरुआत देखिए थोड़ा सा लड़खड़ाया था, लेकिन उसके बाद है और हल्की आते से अपील देखिए पर उंगली उठी भाई यहाँ पर। अरे मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना? येस 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 माई आहे, त्यामुळे चिंता नाही. मला असं वाटतं थोडा ब्रेक आपण घेऊया, आणि ब्रेकमध्ये आवर्जून मला आदरणीय राजेदादा यांच्या समेत जोडायला नक्कीच आवडेल. मी आदरणीय 27 धावा झाल्यात, 47 माफी असावी, मी मॅचसाठी जोडले गेलो नव्हतो. 47 धावा झाल्यात. मंचावरती आदरणीय राजेदादा उपस्थित आहेत, आणि त्यांना विनंती आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. युवक अध्यक्ष चषक 2026च्या या प्रकाश ज्योतातील स्पर्धेच्या आयोजक, ज्यांच्या अतिशय मेहनतीनं आणि कल्पकतेनं या स्पर्धेचं आयोजन केलं, ते माझे सहकारी हर्षल मोरे, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय कोठारी सर, डॉक्टर साबणे, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, अतिशय चांगलं आणि नीटनेटकं असं सुंदर असं आयोजन हर्षलनी त्याच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या दैवलीकरांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलं आहे. प्रकाश ज्योतातील सामन्याला एक वेगळी मजा असते, आणि आजच्या चौथ्या दिवशी, शेवटच्या दिवशी ठाणे मुंबई परिसरातील सर्व नामांकित टीम या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेत. तालुक्यातील संघांना त्याचबरोबर बाहेरच्या संघांना सुद्धा तितकंच प्राधान्य देऊन खऱ्या अर्थानं क्रिकेटची एक मजा हर्षलने त्यांच्या सहकार्याने आणलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं या बामच्या माळा क्रिकेट स्पर्धेला ग्राउंडला एक वेगळी अशी झळाळी आली. या स्पर्धेच्या चांगल्या अशा आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वच हर्षलच्या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आणि उत्तरोत्तर अशा चांगल्या स्पर्धा, एक चांगलं व्यासपीठ सर्व क्रिकेटपटूंना मिळावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा देतो, आणि या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा. खरं तर मगाशी जेव्हा दादांची उपस्थिती लाभली तेव्हाच हर्षल भाऊ मला म्हणाले की राजेश दादा हे राजकारणाच्याही पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. काही गोष्टी जे आपल्याला तिथेच थांबाव्या लागतात, आणि म्हणूनच जेव्हा दैवली गावाचा उल्लेख येतो तेव्हा राजेशदादांनी देखील तेच केलं की राजकारणाची जी चप्पल आहे ती थोडी बाजूला ठेवून आपल्याच गावातील मंडळीने, आपल्याच गावातील हर्षल भाऊने ही स्पर्धा आयोजित केले, आणि त्या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र इथे उपस्थिती नोंदवली. त्यांचे मनापासून आभार. सध्या मलमपट्टी चालू आहे. दशरथ पाटील सर क्रीडांगणामध्ये आमचा माही महेंद्र सोनावणे ना, महेंद्र सोनावणे माही, कारण मागच्या 4 रात्रींपासून मी बघतोय की मैदानात आतमध्ये फक्त एक तर भावड्या नाहीतर महेंद्र माही हेच दोघे जण जात आहेत, आणि त्यांच्या साथीला बरीच मंडळी आहे. हर्षल भाऊंच्या साथीला सध्या मंचावरती केतन बामणे देखील आहेत, आकिब पाटील, अनुपजी साबणे, बरीच नावं आहेत. त्या सर्वांची नावं मला असं वाटतं संदीप आपल्याकडे ती नावं आहेत सर्वांची, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. म्हणूनच एवढी स्पर्धा हर्षल भाऊंची मात्र यशस्वीरित्या संपन्न होते. इट्स ओव्हर टू बाबू सर. चलिए बहुत बढ़िया, देखिए मजा आएगा यहाँ पर से। मेहमानों के बीच देखिए यहाँ पर से चर्चा, कहते ना खर्चा भी है और चर्चा भी यहाँ पर से। जितना खूबसूरत लगता है बुराड़े सर देखिए करवा चौथ की चांद है, और उतना खूबसूरत देखिए प्रतियोगिता चलता हुआ। दशरथ सर देखिए बात करेंगे हमारे कमेंटेटर से, लाजवाब है, कहते ना दहशत का दूसरा नाम से। और अभी भी देखिए क्राउड इंतजार, अगर ये क्राउड से पूछा जाए तो
मुझे लगता है तो 40-50% क्राउड अभी भी देखिए वेट इंतजार दशरथ सर, ओमकार शेट्टी सर जवाब ही नहीं भाई यहाँ पर। हमारे समीर सर देखिए बात करेंगे। और ये चलिए खींचा भाई यहाँ से, ऊंचाई तो ले ली है लेकिन लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ से। कुक 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 कुक। कुक 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 कुक। दशरथ सर काय बोलणार? कुक 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 कुक। बाबूश्याम तुमच्यासारखे जर मास्तर झाले ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी शाळेला टाळायला लागेल. पहिल्या दिवशी काय म्हणतो, मै मेरा घर जलाऊन पोरांना गेला सगळे शाळेची पुस्तकं जाळून टाका. आता म्हणतो चोलीच्या मागं काय येतं, काय जरा पोरं स्वतः ते का बिघडतील. क्या बात है, कटोरी कटोरी में भिगा आंवला। दशरथ सर के सामने फेल है भाई बॉलीवुड के जूही चावला। बहुत बढ़िया देखिए दशरथ सर, आपकी अंदाज कुछ अलग रहती है और जरूर आप तो हेडमास्टर प्रिंसिपल उतने तो हम कड़क हैं, लेकिन कोई बात नहीं, चलेंगे मैच में मजा आता हुआ। और ये चलिए खींचा भाई आते यहाँ पर बड़ा हिट AK-47 डू 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 चरा। थे बड़ा हिट देखिए AK-47। विकेट हायटिक साठी राहुलजी तोरणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बढ़िया देखिए, क्या बढ़िया। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए जागर पहुंच गए यहाँ पर से 55 रन से। बहुत बढ़िया देखिए दोनों कप्तान अगले मैच के लिए यहाँ पर टॉस के लिए तैयार रही है भाई। चलिए कमाल के बल्लेबाजी। ओ लाजवाब देखिए, छक्का खाने के बाद अच्छा वापसी। कहते ना जैसे बगीचे में रोज पानी देने से फूल खिलते हैं और ऐसा मेहनत पर मेहनत करने से सफलता आपको मिलते हैं। 55 पर 4 हैं लेकिन अभी भी देखिए 2 गेंद आना बाकी है। क्या बढ़िया प्रणीत ने देखिए छक्का लगाया। कहते हैं ना तकदीर तो बदलती रहती है, दशरथ शीशा हुई रहती है और बस तस्वीर बदलती रहती है। कुछ समय के लिए तस्वीर बदला है। ओवर थ्रो यहाँ पर आता हुआ 1 रन आता हुआ, सिंगल के मदद से देखिए 22 रन आता हुआ। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे टीम का स्कोर जाकर पहुंचा है 56 रन 56 है। कौन कहता है भाई यहाँ पर सिग्नेचर बदलता नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलता नहीं है। उंगली पे चोट लगे तो सिग्नेचर बदलता है, दिल पे चोट लगे तो फ्यूचर बदलता है यहाँ पर से। और देखिए छक्का खाने के बाद अच्छा कमबैक है। दिल में लगने वाली बातें आपको कामयाबी तक ले जाती है, सफलता तक ले जाती है। इस सोच में कभी भी मत रहो भाई। यहाँ पर तैयार गेंदबाज है, हवा में खेला है फील्डर से यहाँ पर, और जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ। दूसरे के लिए भागे लेकिन यहाँ पर देखिए रन आउट है। मुश्किल देखिए यहाँ पर कठिन बनता हुआ यहाँ पर से। दूसरा भागना चाहते थे यहाँ पर से लेकिन जल्दबाजी में यहाँ पर विकेट गंवाते हुए। येस विनंती करेल भूमी 11 मांडा आणि त्याच्या विरोधात अनया 11 चांबारले टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन आपण मध्यंतराला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. खरं तर आज चला लवकरात लवकर बॅटर पाठवा. वर्सोवा संघ खेळतोय. सलाहा 11 आणि त्याचबरोबर साईल 11 सन्माननीय सलमानजी नजे साहेब आणि सूरजजी घोडविंदे साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा वर्सोवाचा संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र भादवड. खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वी आपण पाहिलं संदीप बोराडे सर, भादवड संघ आपल्याकडे रजनी क्रिकेटमध्ये प्रामुख्याने दरवर्षी असायचा
आपल्याकडे ते प्रामुख्याने खेळायचे. मागच्या 2-3 वर्षांचा गॅप सोडला तर, परंतु यंदाच्या वर्षी देखील ते खेळण्यासाठी आलेत या स्पर्धेत. त्यांचं स्वागत आहे. परंतु पुढचा सामना जो आहे मांडा आणि चांबार्ली, कॅप्टन लवकरात लवकर या आणि याच इनिंग ब्रेकमध्ये जे पारितोषिक आहे लकी ड्रॉचं टॅग ब्रदर्सचं, त्याचं पारितोषिकाचं देखील इथे ड्रॉ होईल. क्या बात है, 6 गेंद आखिरी बचाए. देखिए अंबर, इस खोज में मत रहो भाई, इस खोज में मत उलझो कि नसीब हमारे साथ है या ना है, लेकिन इस सोच में रहो कि किस्मत हमारे पास है. और यहाँ पर देखिए ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा भाई. यहाँ पर कहते हैं ना घमंड में रहो ना गुमान में रहो, थोड़ा सा डॉट गेंद से दूर रहो भाई. ही तो बात छिड़ा भाई यहाँ पर कि इस खोज में मत रहो कि किस्मत हमारे साथ है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है, मेहनत से हम किस्मत बदल सकते हैं. क्या बदलेंगे बल्लेबाज या बदलेंगे गेंदबाज? 57 पर देखिए 5 है और तैयार हैं गेंदबाज. और क्या बढ़िया गेंदबाजी देखिए यहाँ पर, वेरिएशन देखिए यहाँ पर लाजवाब है. लगातार देखिए तो डॉट गेंद आता हुआ. एकही फलंदाज नाही. यानं म्हणजे 10वीसाठी तर पैसे लावला पाहिजे, तर खेळतील नाही कदाचित, खेळले तर. एक बॉल लागत नाही त्यांच्या बॅटला म्हणजे कमाल आहे. याला ऋषीमुनींचा शाप आहे का काही समजत नाही. एक पण बॉल लागणार नाही. क्या बात है, दशरथ सर कह रहे हैं हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. बहुत बढ़िया. कमेंट बॉक्स में जुड़ेंगे. जब अनोखे अंदाज, हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है. ओम के अंदाज से, हम अपने अंदाज से, बुराड़ी सर अपने अंदाज से, समीर सर और हमारे ओमकार शेट्टी. और ये चलिए भाई जरा ताब रनों की देखिए, स्क्वायर लेग को चीरता हुआ यहाँ पर डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा. दिल तोड़ता है, रिस्क से रिकॉर्ड तोड़ता है भाई. रिस्क कर भाई यहाँ पर. वो क्या रात आई है भाई, रातों से नहीं बातों से नहीं. कहते ना मुकाबला जीतना है तो बातों से नहीं भाई, रातों से लड़ना पड़ता है. और यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे. देखिए मिलन के बल्ले से देखिए चौका आता हुआ, लेकिन देखते हैं अभी भी इस इनिंग की देखिए बात करेंगे. 3 गेंद बचा यहाँ पर, तैयार गेंदबाज है और इस बार भी खींचा है भाई यहाँ पर. और इस बार देखिए गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, इस बार हुल्लाला हुल्लाला. नहीं तो आगे दशरथ सर बताएंगे. तो चलिए टोटल की बात करेंगे. 65 पर 5 देखिए गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला. यहाँ पर रनों की बात करेंगे. देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 65, 65 रन. बाबूशाह एकदम तरंडी बांड विद्याबलान तुम्ही आणली म्हणजे कमाल आहे. साला कुठं 60चा तो आणि ही कुठं तरुणी, कसा व्हायचा, कसे दिवस जायचे. चलिए बात करेंगे. कहते हैं ना दशरथ सर बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है. दशरथ सर देखिए कहते हैं ना तेवर तो वक्त आने पर दिखाएंगे, ऐसे कमेंटेटर हैं. रनों की बात करेंगे. रन देखिए 65 पर 5 है. मजा आता हुआ यहाँ पर से, लेकिन अभी भी देखिए आने वाला 2 गेंद बचाए भाई यहाँ पर. तैयार गेंदबाज है और स्लोअर गेंद के बात करेंगे यहाँ पर से. नहीं, नकल की जरूरत है. कहते हैं ना नकल के लिए अकलमंदी की जरूरत है. पर रन तो आया है, लेकिन अंपायर देखते हैं रन कैसा है. ओ माय गॉड, चिंगो चिंगो लेग बाय से रन आता हुआ. यही तो लेग बाय ठाकुर का दर्द दिया था गब्बर को. गब्बर ने ठाकुर का 2 हाथ काटा था, लेकिन ठाकुर ने लेग बाय से कुचल कुचल कर मारा था. लेकिन ये लेग बाय का रन 66 रन टच के लिए तैयार रही है. 1 गेंद अभी बचा है भाई यहाँ पर से, लेकिन देखते टोटल कहाँ ले जाएगा भाई यहाँ पर. ओ स्लोअर गेंद, और यहाँ पर देखिए भाई लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया. और ये विकेट से टीम का टोटल देखिए 66 है और जीत के लिए 67 की जरूरत है. चलिए समय नहीं लेंगे, सीधा चलेंगे टॉस बॉक्स की तरफ. हे टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय टॅग ब्रदर्सचे सर्व अख्खी जळगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. राजेश दादा तुमचे मनापासून आभार आणि छोटीचेही आभार. टॅग ब्रदर्सचे सर्व अख्खी जळगावकर यांच्या वतीने आपण टॉस करणार आहोत. अख्खी अक्षय नावात जोर नाही,
तर या इथे समोर समोर आपण टॉस करणार आहोत. प्रचंड तेही बिझी असतात, परंतु आज आणि लगेचच चिठ्ठी काढणार आहोत. कडू साहेब आपले आभार. साबणे डॉक्टर देखील उपस्थित आहेत. टॉस करा आणि काही सन्मान देखील आपल्याला मुख्य मंचावरती करायचे आहेत. अक्कीच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चांभारली आणि त्यांच्या विरोधात मांडा. कॉल आहे टेल चांभारली टीमचा टॉस जिंकलाय. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा असतील, परंतु मी एक प्रश्न सन्मानाकडे आपण समीर जाऊयात. परंतु अक्की ज्या टोपण नावाने अगदी टायक ब्रदर्स यांना ओळख आहे, परंतु अक्षय जलगावकर आमच्या समेत जोडले गेलेत. अक्षय, एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. इतकं मोठं आयोजन आहे आणि या मित्राच्या आयोजनामध्ये अगदी लकी ड्रॉ साठी तुम्ही सपोर्ट जरूर केला, परंतु एकंदरीत या मित्राच्या आयोजनाबद्दल काय बोला? आतापर्यंत झालेल्या सर्व नियोजनामध्ये सर्वात बेस्ट नियोजन भाऊनीच केले. क्या बात आहे. परंतु एकंदरीत सल्ला द्यायचा झाला तर काय द्याल? आता ह्याची पुढची तयारी तर मोठीच असणार आहे, काय सल्ला देणार? क्या बात आहे. होते अक्षय जलगावकर, जर विनंती असेल तुम्ही चला तर आता पहिल्यांदा लकी ड्रॉ आपण करून घेऊया. शाबुद्दीन शेख आणि इमाम शेख यांचा आपण एक महत्वाचा सन्मान करणार आहोत. मी इमाम शेख आणि शाबुद्दीन शेख यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. मी विनंती करेल भूमी इलेव्हन मांडाचे पुरस्कर्ते जगन्नाथ पाटील, आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. इमाम शेख आणि शाबुद्दीन शेख यांचा सन्मान, खरं तर शाबुद्दीन आलाय आणि शाबुद्दीनचा सन्मान आपण या मंचावरती हर्षल भाऊंच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि लकी ड्रॉ देखील होईल. आकिब पाटील साहेब आणि संपूर्ण पाण्याची व्यवस्था खेळपट्टीसाठी कोणी पुरवली असेल तर आमचा शाबुद्दीन आहे. चांगला क्रिकेटर देखील आहे. आणि मला असं वाटतं आज इमाम कर्जत टीममध्ये खेळला नाही, शाबुद्दीन खेळला आणि कर्जतची टीम त्यानेच बरोबर बांधली होती. आता लकी ड्रॉ होईल. सूरज घोडविंदे साहेब देखील मंचावरती आहेत. आमचे गायकवाड साहेब बदलापूरवरून आलेत, ते करण गायकवाड यांचा सन्मान यतीन बामणे यांच्या शुभ हस्ते होईल. यतीन बामणे यांना विनंती आहे की आपण करण गायकवाड साहेबांचा सन्मान करावा. भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आमचे पाहुणे करणजी गायकवाड यांना सन्मानित करावं. आकिब पाटील साहेब तुम्ही यानंतर मंचावरती शुभमजी दांडेकर देखील उपस्थित आहेत. अभिजित कदम देखील उपस्थित आहेत आणि सूरज घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत. भूषण कडू देखील उपस्थित आहेत. हा लकी ड्रॉ. चला तर सन्मान नाही भाऊन. अक्षय या. अक्षय तुम्हालाच आपण हा मान देतोय. शेवटी काम तुम्हालाच करायचे. तर सन्मान आहेत, ते सन्मान आपण इथे करणार आहोत. यतीन दादाला विनंती की आपण हे सन्मान करावेत. या सर्वांनी पुढे या. सुरेश दादा घोडविंदे आपलाही सन्मान इथे होईल. अभिजितजी कदम, दांडेकर साहेब या आणि भूषणजी कडू, बाळादादा देखील मागे बसलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. चला संदीप बोराडे द्या लवकर. प्रेक्षक येतील तुमच्या नावाने, टाव फोडतील नाही तर. त्यांना ऐकायचे कॉमेंट्री दशरथ पाटील. पाहूयात ट्रॅक ब्रदर्स यांच्या माध्यमातून लागलेलं सरप्राईज गिफ्ट आहे. रितेश सातमकर लकी मॅन आहे. रितेश सातमकर आहेत का उपलब्ध? हा थांबू, 2 मिनिटं थांबू आणि त्यानंतर पुढची चिठ्ठी काढू. चला लवकरात लवकर. रितेश सातमकर मैदानातून येऊ शकता. 2 मिनिटे वाट पाहिल, अन्यथा मात्र पुढच्या चिठ्ठीकडे मी जाणार आहे. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. मुख्य मंचावरती बरेच सत्कार आपल्याला करायचे आहेत. यतीन दादांना विनंती आहे की आपण हे सन्मान करावेत. अभिजितजी कदम, दांडेकर साहेब आपण पुढे या. भूषण कडू देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने सुरेश दादांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. दशरथ पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आणि त्यांचं रात्रीच्या 12 नंतर कर्जत शहरात सहर्ष स्वागत. क्या बात आहे समीर भाई. सायले इलेव्हन वर्सोवा त्यांच्या विरोधात खुशी प्रिशा इलेव्हन भादवड. मोठे 67 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला जोडा मैदानामध्ये जाईल. परेशानी प्रशांत पहिली जोडी मैदानामध्ये तैनात आणि पहिला गोलंदाज असेल तो आतिश क पाटील. म्हटलं कबाडी ऐकलं मी. मगाची बाबूशा. रितेश सातमकर, चला शेवटचं 1 मिनिट आहे.
रितेश सातमकर आलाय का? नाही नाही, हा डमी डमी तो तयार. चला पहिलं षटक प्रगती पथावर, बॉलिंग मार्क व तयार. संघाचा पहिला गोलंदाज, पहिला षटक, पहिला चेंडू, पहिला ढोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. करेश मात्रे स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकरला प्रशांत दांगोडे. आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा ऑन साईडला चेंडू जाईल मिडॉनला. सायली 11 वर्षाचे पुरस्कर्ते आदरणीय सूरज गुडविंदे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल यतीनजी बामणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज गुडविंदे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. रितेश सातमकर उपस्थित झाले नाहीयेत. अरे दादा 1100 होते आज. 1100 होते. कमीत कमी 1 किलो मटन घरी गेलं, सव्वा किलो. 2100 टोटल. एक लक्षात ठेवा, पारितोषिक 2100च आहे. 1100 हर्षल भाऊन कडून आहेत आणि 1000 बंटी बैलमारे यांच्याकडून आहेत. टोटल 2100 रुपये कॅश प्राइज आहे. चला इथे या षटकानंतर दुसरी चिठ्ठी टॅग ब्रदर्सची निघेल. नाही आले, रितेश सातमकर उपस्थित झाले नाहीयेत. चला पहिला दमदार सिक्सर, 6 रन. संघाची धावसंख्या 7 वर बिनबाद 7. दमदार सलामी बादवड संघाची 37 धावांचा मार्क काढायचा आहे. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 5 षटकांचा सामना असेल. हो येस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 8 वर. यस दशरथ सर, दुसरी चिठ्ठी निघाला येते अक्षयजी जलगावकर यांच्या शुभ हस्ते. आलंय बघ, आलंय बघ. अरे बाबा सावकाश सावकाश. काय नाव आहे बाबा? सातमकर. ओके ओके येस. चला आला बाबा, दडपणला पण आला. लक्की बाय. बाबांना जरा सावकाश खेळा, फक्त सामान सांभाळा. सामान जर डॅमेज झाला तर आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा. दशरथ सर अगदी डायलॉग डमी होता, परंतु डीजे मास्टर राज कोहली हॅट्सअप. कुठून आला दावत, कुठून आला बाबा? अरे इथून आला आता तो. नली तुटली असती माहित आहे. नाही नाही, दुसरी तोटी बसवायला तुला माहित आहे का काय प्राइस आहे? प्राइस काय भेटणार आहे तुला माहित आहे? तुझं नाव निघालं, कशासाठी टाकली ती चिठ्ठी? मॅच चालू आहे एकीकडे, अर्थातच हेअर कटिंग वगैरे तुला सगळं फ्री मिळणार आहे. अगदी अक्षय जलगावकर यांच्याशी तू संपर्क साध. मॅच कडे जाऊयात. मॅच इंटरेस्टिंग मोडवरती आहे आणि दशरथ पाटील सुद्धा एक चांगल्या मोडवरती आहेत. चला यस धन्यवाद. बघूया संघाची धावसंख्या झाली 12 वर. किती धावत आला विचारतो. बिनबाद 12. दमदार सलामी षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. ज्या धावांची अपेक्षा होती प्रत्येक षटकामध्ये इक्वेशन समीकरण जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 11 धावांचं टार्गेट आहे. 67 धावांचे 11.20. बोला समीर बोला. चला एक सन्मान घेऊयात. अगदी कर्जत रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष फॉर्म बाई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हो हो नक्कीच. परंतु तो गेला का रितेश? हा रितेश आलाय. रितेश पुढे या, मी अक्कींची तुम्हाला ओळख करून देतो. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अक्की आपण पुढे या. खरं तर अक्की टॅग ब्रदर्सच्या वतीने आम्हाला हे पारितोषिक होतं. डीजे मास्टर थोडं थांबा. 1 वर्ष मात्र हा जो रितेश आहे त्याला 1 वर्ष फ्री हेअर कटिंग असेल. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. रितेश अभिनंदन तुझं. बॅटिंग पॉवर प्ले मात्र घेतलेला. एक लक्षात असू द्या, या स्पर्धेच्या निमित्ताने रील स्टार देखील स्पर्धा होती. सर्वाधिक मोठं पारितोषिक होतं. पहिल्या क्रमांकाचं 5000, दुसऱ्या क्रमांकाचं 3000,
आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये उद्याच्या रात्रीमध्ये ते तपासलं जातील रील्स आणि त्यानंतर 2 दिवसानंतर ते पारितोषिक मात्र वितरित करण्यात येतील हे लक्षात असू द्या. यस बिनबाद बाराशी दमदार सलामीने षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल बॉलिंग मार्क होता यार सुजल लडगे. जरा जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय प्लीज. यस राहुल जाधव तर बादोड टीम जिंकली 2000 कॅश प्राईज. राहुल जाधव आणि राहुल थोरवे असे 2 पॅकर्स आहेत. त्यांच्या लावताना कमीत कमी 500 लाव बरं की नाही. लेबरची मजुरी 800 नाक्यावरचे 100-200 शक्य लोक मग 100 घे बघा रात्री टोल नाक्यावर जाऊन 2000 नाही तर मग तुम्ही वरती करतो. आता वरती ते तुम्ही जाऊन तिकडे बघायचं आहे. फक्त दिवसा जाऊन तिकडे मार खाल तुम्ही. रात्री जायचं. टोल नाके जे सिग्नल असतात ना तिथं भरपूर थांबतात. जेल घेतला तो समाधान ठीक आहे कॅच आणि हा काल मारताना आज मारून टाका. चला नवीन फलंदाज वंडावंदा फलंदाज बाळा तरे बादवाड संघाचा नवीन फलंदाज. जर सामना जिंकला तर 2000 कॅश प्राईज आमचे राहुलजी जाधव या संघाचे पुरस्कर्ते आहेत. वर्षभर म्हटते केस फुगडे आहेत ना कुठले डोक्यावरचे ना केस सगळीकडे असतात का हो? सर्वांगावर केस असतात. अच्छा अच्छा संदीप काय म्हणणार. दशरथ सर तुमचा नाद खुला आहे आणि खरं सांगायला गेलं ना की कर्जतची जनता मी तर म्हणेल आज 100% क्लिअर करतो. खरं आहे आज प्लेअर बघायला नाही येतो केवळ तुमचं समालोचन ऐकण्यासाठी जवळजवळ आले. आज खरी म्हणजे मजा आहे. खरं म्हणजे हे आमच्या साहेबांची कृपा आहे. योग अध्यक्ष साहेबांचे जे जबरदस्त आयोजन न भूत म्हणजे कर्जामध्ये हे पहिल्यांदा असं भारी आयोजन. मी मागे आलो होतो दोन आम्ही नाईट केल्या परंतु असं आयोजन होणे नाही. एक नेरलची दामतची केली होती त्यानंतर परत आता मागच्या महिन्यात केली होती आणि हे कर्जतच रिव्ह्यू घेतला म्हटतंय. कशासाठी वाईट हा ये इकडं बाजूला करा जरा ते सामान फिरवा जरा तिकडं. ते आता ते सामान्य मग काय आहे ते फेवरी परंतु काही का ना असं दशरथ पाटील सर केतन बामणे यांच्या चेहऱ्यावरती 3 रजनीमध्ये थोडंसं आसू कमी होतं परंतु आज तुमच्या समालोचनाने ते जास्तच फुललंय. नाही ना अजून त्यांना भरपूर दामत अजून बाकी आहे. बराच खजिना बाकी आहे. नंतर आपण थोडंसं मी तिकडे बसतो मग. येस हां ओटी भरायची बाकी एक ते पहिलं पुण्यकर्म करा बरोबर की नाही. चला बारमध्ये बसल्यानंतर पूर्ण असं घालून हात लावलं 500ची नोट देणार जाऊन त्यांना की नाही सांगा मला. नाही म्हणजे काय असतं कलाकार असतात. काल 22,000 घेऊन गेले का काय झालं तुमचं समाधान. ज्या त्याच्यापेक्षा 4-5 आणले असते तर रात्रभर मजा आली असती. म्हणजे डान्सरच नाचणाऱ्या पोरे असतात 2-2 हजार रुपयाला मिळते आरामशीर. मग बुरांमध्ये काय करतात रात्रभर धमाल. तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो. बघा म्हणजे डान्स बघा हो. आयला सगळ्या शब्दाला त्यांना उलटा अर्थ वाटतोय. ज्याला ताडीच्या हो चला धावा संख्या आली 14 बदला. 9 ऑन द फोकस ऑन द क्रिकेट.
षटक क्रमांक दुसरं संपूर्ण. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा. दमदार गोलंदाजी, जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे जवळजवळ 53 धावांची गरज. अतिशय जटिल, मुश्किल, कठीण, अशक्यप्राय अवघड आव्हान शेवटी क्रिकेट आहे. 18 मध्ये 53 धावांची गरज. देम आहे, धरणी ठाय, रन उठावं लागेल आणि नवीन गोलंदाज निघालाय वर्सोवा संघाचा तिसरा गोलंदाज वर्षित शिपे. त्या दिवशी एक नाव होतं बघा, विल्सन भोईर. त्याला मला समजत नाही कसं हे कॉकटेल आहे. त्यानं चला आंब्या झाडाला बघा फणसाचा कलम करतात नाही का, चला आंबा खा आणि फणसाचे घरे पण का. अरे एक तरी काही नाव व्यवस्थित. विल्सन भोईर हे कुठलं नाव झालं. ठीक आहे, मराठीमध्ये आज चालतंय बरोबर की नाही. आदरणीय केशवजी शिंदे आणि आदरणीय हेमंतजी बुरे यांना विनंती की अगदी हर्षल भाऊंच्या विनंतीला मान देऊन आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला वर्षी शिंदे बॉलिंग मार्क आहेत. तिसरं षटक बघूया. शिपे शिपे SHIP. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो. नेक्स्ट मॅच होईल मी विनर आहे का सांभारली मांडा. बघूया जोरदार अपेल. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. येस, तंगडं वरती केलं म्हणजे सांगायची गरज नाही बरोबर की नाही. लेग बायचा इशारा. अमांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 13 वर 15 वर 15. दशरथ कालची रजनी ज्यांच्या बॅटिंग आणि बॉलिंगने गाजली गेली, अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ज्यांची वर्णी लागली गेलेली आहे, अर्थातच SBCC उमरोली टीम आणि त्यांचे पुरस्कर्ते तुषारजी अंग्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. यस, अप्रतिम क्लास अप्पर कट केल्या. बघूया चेंडू निघून गेलाय आणि हा दमदार अंपायर 4 धावा मिळतील. चांगला टायमिंग. बॉल राहिले उर्वरित 16 मध्ये 48 धावांची गरज म्हणजे जवळ 300चा स्ट्राईक रेट आहे. टार्गेट तसं कठीण आहे. बघूया अशीच बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. शिपे तयार. बॉलिंग मार्क. तिसरं षटक प्रगतीवदा. वर्सोबा आणि भादवड 2 बलाढ्य अव्वल संघ. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. ताकदवर टीम. बॉलिंग. येस, ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, अफलातून गोलंदाजी. डॉट बॉल. 15 बॉलमध्ये 48 धावांची गरज. जबरदस्त सामना. एकीकडे ठाकरे ब्रँड, दुसरीकडे महायुती. कर्जत योग अध्यक्ष चषक 2026. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य कदाचित म्हणजे साहेबांनी सांगितले की पुढच्या वर्षी 4 चाकी असेल, 4 व्हीलर. फक्त 1 धाव मिळेल. बॉल राहिले 14 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 47. भरपूर फास्ट आहे. दुगाडे यस, काल होते ना, 2 दिवस होते. हो हो यस, पुन्हा एकदा क्लास टायमिंग. चेंडू हवेमध्ये असे परंतु जाईल अवाक्या बाहेर आणि अतिशय अफलातून फिल्डिंग, दमदार फिल्डिंग, नेत्र दीपक फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या आणि 1 धाव मिळते का, एकच ना ओनली. 13 मध्ये पाहिजे 46. राहिला शेवटचा बॉल. अंतिम चेंडू तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. पहिल्या षटकात 12, नंतर मात्र 2 आणि या षटकामध्ये किती येतील. मोदी साहेबांना एवढे फोन नाहीत, एवढे यांचे फोन चालू आहेत. बसल्यापासून म्हटले नाही नाही 101 फोन चालू झाले असतील. संदीपजी बोराडे, एवढा जनसंपर्क आहे हो. काय माहिती आता, तृतीयपंथी आहे. ज्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणता हिजडा. अजून एक गावठी भाषा तुम्हाला सांगतो, जर समजत नसेल तर. चला 12 बॉल. षटक संपला. यस, 12 बॉल.
राईट येस खरात बाबाचं थोडं हे टाकत राहू मग डोकं तुमचं आयुष्यात उठणार नाही. जेवढी इंद्राने मजा नाही मारली तेवढी खरात बाबांनी मारली. राजमाली ऑपरेटर. चला 12 बॉलमध्ये 44 म्हणजे बरोबर 22 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार नवीन गोलंदाज. विद्यमान सामना भादवाड 11 श्रीशा आणि प्रिशा अशी ही. त्याच्यानंतर सायली 11 वर्सोवा सल्ला वर्सोवा असं नामकरण आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज विनंती करतो. बघूया चौथा गोलंदाज सुजल लडगे. पण त्याचं हे दुसरं षटक असेल. पहिला चेंडू हलक्या त्यानं पुश केला टॅप केलाय. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्येने 11 चेंडूमध्ये करायचे आहेत. 43 धावांची गरज. अतिशय कुर्म गती संत गती मंद गती कासव चाप कचोवा चाप. पण अशी जर बॅटिंग केली तर तुम्हाला लवकर बरा मोकळे व्हाल नाही का. परंतु पॅकरचं काय होणार बरोबर की नाही. पॅकरने एवढे पैसे मोजलेले आहेत. चला मग कर्जत मध्ये क्रिकेटची आहे. तर एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या अजून जिंकण्यासाठी पाहिजे 42 रन्स. 4.20 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी डिलिव्हरी. 10 मध्ये 42 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 42 रन्स. चला संदीपजी बोराडे असतील समीर सोमणे असतील आमचे बाबू सहा. क्या शॉट. शॉट म्हणजे फटका. बाबूशा शला स म्हणतात त्याच्या ओरसकडा त्यांची ती ट्युनिंग आहे. लँग्वेज आहे ती. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो. हो हो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. तमाम क्रीडा रसिकांसाठी खुशखबर जरूर येते. येणाऱ्या 14 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान एक बिग धमाका जरूर आपल्या समेत भेटीला येणार आहे. अर्थातच A1 जोडी चषक खांडपेच्या मैदानावरती रंगला जाणार आहे. आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि त्याच्या समवेत आदरणीय जगदीशभाई देशमुख यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. आणि शेवटच्या 18 तारखेला अगदी ओपन लॉट्स एक गाव 11चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर कोणाला तिथे एंट्री नोंदवायची असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि खास करून त्या रात्री पुन्हा एकदा कर्जत नगरीत आपल्याला हाच आवाज दुमदुमराला पाहायला मिळेल. अर्थातच दशरथ पाटील पुन्हा एकदा त्या रजनीमध्ये शेवटच्या फायनल रजनीमध्ये पाहायला मिळतील. येस सर धन्यवाद संदीपजी बोराडे सर. चला बॉल राहिले 7 आणि जिंकण्यासाठी म्हणजे 32 धावांची गरज. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. अतिशय दमदार गोलंदाजी केल्याने प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकवर्ड झालेले दमछाक. हो हो यस क्या दमदार स्ट्रोक्स. आणि झे झाला ड्रॉप सीमारेषे लगत. फटका मात्र चांगला होता. परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊया. आणि राहिलं शेवटचं षटक. बाबा पाहिजे 26 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच आहे हातात असं गेलं नाही. बघूया दोलायमान सामना आहे. असे जर 2-3 षटकार आले तर कदाचित सामना जिंकतील. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लोग ओव्हर डेथ ओव्हर. आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 26 धावांची गरज. 6 गेंदे 26 रन्स.
या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला शेवटचा गोलंदाज असेल तो दिनेश रजनीश लोंडे. शेवटचा षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या गोलंदाजच्या भोवळ्यावर रामबार उंबाट्यावर बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाचा माग करताना बॉल राहिले 6 जिंकण्यासाठी म्हणजे 26 धावांची गरज. 5 षटकार. चला पहिला चेंडू तयार. रजनीश पुन्हा एकदा फटका चांगला बनतो. प्लेसमेंट आणि असे लॉफ्टेड फटके मारला पाहिजे खरं म्हणजे. 5 बॉलमध्ये करायचे आहेत 25. 4 षटकार. आदरणीय प्रवीणजी चिखलकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती की आपण मंचावरती या. यस 2100 कॅश प्राइज ऐवाजेल साठी. हो येस पुन्हा आता गेलाय चेंडू लॉंग लेग आणि डीप फाइलिंग यांच्यामधून. जोरदार अपील पण तो रनिंग बिटवीन चांगले 2 धावा मिळतील. बॉल 4 मध्ये जिंकण्यासाठी 24 म्हणजे बरोबर 4 षटकार. रोहित पवार अचूक अतिशय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. राहिले फक्त इनिमिन 3 बॉल 4 बॉल 24 धावांची गरज म्हणजे 4 षटकार. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. बॉल राहिले 4 जिंकण्यासाठी म्हणजे 24 धावांची गरज. हो यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे बघूया बंधू सीमा रेषेलगत बाकवास कोयलेक मेडिकल यांच्यामधून. आणि राहिले बॉल 3 आणि 25 23 धावांची गरज. जवळजवळ आता मात्र सामन्यापासून विजयाचे डोळे आणि पराभवाच्या खाईत दरीत दलदलीत कर्दमात. वर्सोवा संघाने मात्र करामत केली. गोलंदाजी फलंदाजी आणि फिल्डिंग. ओहो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि बॉल राहिले या ठिकाणी 2 धावा पाहिजे 23. विजयापासून 2 पावले दूर विजयाचे डोळे. चौकार का तर राहिला शेवटचा निर्णायक बॉल. तर याच्यानंतर सामना होईल तो मात्र भूमी 11 मांडा त्यांच्या विरोधात सांभारली रजत मुंडे अँड कंपनी. भूमी 11 मांडाचे पुरस्कर्ते आदरणीय जगन्नाना पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यस सामना झालाय जवळजवळ. अरे दे ना मारायला कशाला टाइमपास करतोय का सांगा. काय फायदा आहे का सांगा मला. काय उत्पन्न होणार आहे. एकदा देऊन मोकळा व्हायचा. अजून मोठे 8 मॅचेस आहेत आपल्याला रे. काय डायलॉग म्हणणार आता. शेवटचा बॉल टाकण्यासाठी म्हणजे 5-1 मिनिटं घेतली असतील. ओहो यस पुन्हा एकदा आली ऊर्जा. घेतला कॅच. परत नो बॉल.
एक चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अजून एक मार. काल घेतला होता का? लवेश तुपे. अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. राहिल्या शेवटचा चेंडू 9 धावांची गरज. आता काय होईल, वाईट जाऊन नंतर तिकडे जाऊ दे पाठीमागे, म्हणजे झाला कल्याण. बरोबर की नाही? सरळ मारायला दिला असता. काय बिघडलं तर सांगा मला. वन डिलिव्हरी 9 रन्स. नो बॉल षटका मारला पाहिजे. भादोडवाले लावा जरा जोर. म्हणजे भादोड संघासाठी राहुल जाधव साहेबांनी 2,000 रुपये लावले, ते जिंकले तर नाही. सामना फिनिश झाला बघूया. आणि सामना जिंकलाय तो वर्सोवा टीमनं दमदार विजय प्रस्थापित केला. आणि भादवड संघ म्हणजे काय निसटता विजय प्रस्थापित केला. बघूया असं वाटलं होतं की वन साईड हरतील, पण तो नंतरमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत ज्यानं टक्कर दिली, संघर्ष केला. भादवडवाले जाताना जरा सावकाश जा प्लीज. लांबचा दुर्वाचा प्रवास आहे, मध्ये काही वाईन शॉप बी बोले तेवढे बसू बिसू नका काही. चला सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच यज्ञेश चहावाला. 9 चेंडूमध्ये 24. यज्ञेश चहावाला या प्लीज. 9 चेंडूमध्ये अज्ञेश चहावाला. चला अग्निश आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि अर्थातच नेक्स्ट आवाज जरूर तुम्ही या ठिकाणी ऐकणार, ओमकार शेट्टी सर. परंतु मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी इन्व्हाइट करूयात आदरणीय हर्षलजी मोरे सर, या स्पर्धेचे सर्वा. यज्ञेश या पण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि